ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। सध्या लोकसभेची निवडणूक जारी आहे आणि या निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं हे पुन्हा एकदा बीडनं दाखवलेलं आहे। माझ्यासोबत रविकांत राठोड आहेत, जे महाविकास आघाडीचे नेते म्हणून होते, मात्र आज थेट तुम्ही अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला। हे कसं जमलं? मागच्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय की बीड लोकसभा हा महाराष्ट्रातला चर्चेचा विषय आहे आणि कुठंतरी समाजानं जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला सरस राहावं असा मी निर्णय घेतला आहे। आणि मागच्या अनेक वर्षापासून जर पाहिलं तर पोहरागड जे आमचं पोहरादेवी जे देवस्थान आहे त्यांच्या आदेशावर जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र चालतो आणि मलाही त्याच पद्धतीनं पोहरागडाचा आदेश आला की तुम्हाला महायुतीसोबत राहायचं आहे आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। तर शरद पवारांचे तुम्ही खांदे समर्थक होता, आतापर्यंत सोबत होता, फॉर्म पण तुम्ही भरला, मात्र आज अर्ज काढून घेतला आणि त्यानंतर लगेचच तुम्ही अजित पवार गट निवडलं? नाही, मागच्या मी त्याच इच्छुक उमेदवार असल्यामुळं बीड लोकसभेसाठी मी शरद पवार साहेबांकडे इच्छुक उमेदवार होतो, परंतु वेगवेगळे समीकरणं जे आहेत त्या समीकरणामध्ये मी कुठंतरी मागं पडलो। मी विनंती केली होती की बा एक भटक्या विमुक्त समाजाला एक जागा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात द्यावी आणि एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला तुम्ही आशीर्वाद द्यावेत, परंतु ते काही जमलं नाही। इथं धनशक्ती आणि जे बलाढ्य लोक आहेत त्याच लोकांनी लोकसभा लढावी असं एक समीकरण मागच्या काळात बनलेलं आहे आणि मग कुठंतरी मला असं वाटलं की बा आपण जी गोष्ट आपल्यासोबत घडलेली आहे ती पुन्हा परत दुसऱ्यासोबत घडू नये आणि यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही नाराज होता अशी चर्चा आहे शरद पवारांच्या बाबतीत? नाही, पवारसाहेबांबाबतीत मी नाराज नव्हतो, पण पक्षाच्या भूमिकेबद्दल मी नाराजच आहे नक्कीच। कारण ती भूमिका ज्या ताकदीनं आम्ही पक्षासाठी मागच्या काळात बीड लोकसभेमध्ये फिरलो, अनेक जण इच्छुक होते आणि इच्छुक असणाऱ्या सर्वच ज्या बऱ्याच दिवसापासून पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांना डावलून अचानकपणे कोणाला तरी एंट्री देऊन त्यांनी ते तिकीट दिलं, तर ही भूमिका कुठंतरी सर्वसामान्य लोकांना आवडली नाही। हालाकी माझ्यासोबत इच्छुक असणाऱ्या लोकांनाही आवडली नव्हती, परंतु पक्षानं हा निर्णय कार्यकर्त्यांवर सर्वांवर थोपवला गेला आणि त्यामुळे तो निर्णय पक्षाने घेतला आणि त्याबद्दल आम्ही नाराज होतोच। मात्र आजच्याच दिवशी का याआधी तुम्ही का असा एल्गार केला नाही, बंड का नाही पुकारला? आजच्या शेवटचा दिवस होता, अर्ज काढून घेतला आणि थेट धक्का? नाही, मी अनेक दिवसापासून पक्षाच्या वरिष्ठांशी संपर्कात होतो, त्यांना मी काही गोष्टीविषयी बोललोही होतो, परंतु कुठंतरी म्हणजे अशी एखाद्या व्यक्तीला व्हॅल्यू नसते त्या पद्धतीनं कुठंतरी ट्रीट केलं जात होतं आणि म्हणून मग म्हटलं आपल्याला जिथं स्थान नाही आहे, मान सन्मान नाही आहे, मग अशा ठिकाणी आपण राहणं मला काही योग्य वाटलं नाही। आणि त्यासोबत जी नवीन भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल जेव्हा मी चर्चा केली, सर्व समाज बांधवांनी माझ्या पाठीशी उभं राहून अक्षरशः माझ्यावर प्रेशर क्रिएट केलं की तुम्हाला भूमिका बदलावी लागेल, तुम्हाला महायुतीसोबत यावं लागेल। आणि मग त्यामुळं कारण आमचे वरिष्ठ नेते जे आहेत सर्वच महायुतीसोबत आहेत आणि मग कुठंतरी प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन मला काही हाती लागणार नाही असं मला वाटलं आणि मग या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय पंकजाताई आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी मला काही गोष्टीमध्ये उद्या पुढील याच्यामध्ये राजकारणामध्ये कुठंतरी आपण एक बंजारा समाजाला महाराष्ट्र लेवलला स्थान मिळवून देऊ असं एक आश्वासित केलं आहे। आणि काय आश्वासन झालं? काही विधानसभेची किंवा विधान परिषद किंवा महामंडळाची काही जबाबदारी तुमच्यावर येणार आहे का? तसं काही आश्वासित केलं? हो, तसंच आश्वासित झालेलो आहे। विधान परिषदेचा तर त्यांनी म्हणजे जसं समीकरण बनेल तसं आम्ही निर्णय घेऊयात, परंतु महामंडळ देण्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि लवकरच सर्व समाजाच्या आशीर्वादानं आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं महामंडळावर माझी वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे। पंकजा मुंडेंचा विजय निश्चित म्हणायचा, बंजारा आणि वंजारी किंवा ओबीसी समाज एकत्रित आल्यामुळे, तुम्ही आल्यामुळे? हो, अर्थातच। आता म्हणजे जो धोका मेन धोका जो ताईंना जो निर्माण झाला होता तो आता दूर झालेला आहे। कारण माझी उमेदवारी मी अपक्ष फॉर्म टाकलेला होता आणि माझ्या उमेदवारीमुळे नक्कीच पंकजाताईंना धोका तयार झाला होता, परंतु सर्वच समाजाच्या वरिष्ठांशी काही आमच्या नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला की बा कुठंतरी निवडून येणाऱ्या माणसाला आपण पाडून, कारण उद्या जर ताई निवडून आल्या तर कॅबिनेटमध्ये जातील आणि नक्कीच एक देशाचं नेतृत्व करतील आणि देशाचं नेतृत्व हरवू नये आणि त्याला आपण कुठंतरी कारणीभूत बनू नये, त्यामुळे आपण हा निर्णय घेतलेला आहे। कारण
ताई ह्या सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे, त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. मात्र बजरंग सोनवणे म्हणतात की बंजारा समाज माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. नाही असं काही नाही आहे. कारण काय आहे, लोकांना तुम्ही पैसे देऊन कोणाचे तरी दुसरे लोक गाड्यामध्ये बसून आणून तुम्ही तुमच्या सभेला गर्दी जमवू शकतात, परंतु हालाकी जो ग्राउंड लेवलचा जो समाज आहे तो समाज अत्यंत काळजी करून पंकजाताईंच्या पाठीमागे आहे, अत्यंत म्हणजे विश्वासाने त्यांच्या पाठीमागे आहे. कारण अनेक वर्षाचं म्हणजे मुंडे साहेबांचा जो वारसा आहे, बंजारा समाज याच्यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मागच्या काळात थोडंसं त्यांनी दुर्लक्ष केलं होतं, परंतु ताईंनी यावेळेस आश्वासन दिलेलं आहे की ज्या दिवशी मी खासदार होईल त्या दिवशी असं समज की तू खासदार आहेस आणि माझा येणारा जो निधी आहे तुला वाटेल तिथं जेवढा पाहिजे तेवढा निधी तू बंजारा तांड्यांवर आणि बंजारा समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वापरशील आणि त्याबद्दल मी कोणताही आक्षेप घेणार नाही असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. धनंजय मुंडे साहेबांनी आश्वासन दिले की यापुढं मी तुला खांद्याला खांदा लावून मी तुझ्यासोबत उभा आहे, तुला प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या समाजाच्या वतीनं मी विनंती करतोय, माझ्या वतीनं अशी विनंती करतो की तू सोबत आलं पाहिजे. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी हा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच मागच्या काळामध्ये बंजारा समाजाबद्दल जो आहे तो भाजप किंवा पंकजा मुंडे यांच्याकडनं दुर्लक्ष झालं होतं, मात्र आता दुर्लक्ष होणार नाही असं आश्वासन देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील दिलेलं आहे असं रविकांत राठोड सध्या तरी म्हणताना पाहायला मिळतात. एकंदरीत पाहता बीडच्या राजकारणामध्ये मात्र पहिल्यांदाच एक वेगळी धक्का देणारी बातमी जी आहे त्या समोर आलेली आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.